हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे संडे आणि लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिना सुरू होण्यासाठी फक्त 2च संडे बाकी आहेत, तर काहीतरी स्पेशल होऊन जात आहेत. सो आज काहीतरी स्पेशल चमचमीत असं फिश फ्राय आपण बघणार आहोत. सो चला बघूया आज मी काय स्पेशल बनवते ते. एक आहे पापलेट फ्राय. हे एवढे पापलेट आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि दुसरं म्हणजे बोंबील. आता बोंबीलचं आपण बघूया काय करायचं ते, पण पापलेट फ्राय हा नक्की आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सो सगळ्यात प्रथम आपल्याला मच्छीला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण कोकम भिजवून ठेवलेले आहेत आणि त्याचं वाटण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे आणि ते आता आपण मच्छीला लावणार आहोत. त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट सुद्धा आपण मच्छीला लावून ठेवणार आहोत. त्याच्यामुळे मच्छीचा वास मोडून जाऊन मच्छीला चांगलं मॅरिनेशन होईल आणि आंबटपणा येईल. कोकमचं आगळ वापरण्याच्या ऐवजी मी प्रेफर करते की कोकम भिजवून त्याचं वाटून सारणासारखं वाटून घेऊन ते मच्छीला लावल्यानंतर त्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते. जेवढी फिश तुम्ही फिशला आंबट, हळद, मीठ, मसाला एवढ्या गोष्टी जेव्हा जास्त मुरतील त्यावेळेला मच्छीची टेस्ट ही अजून जास्त चांगली येते. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आंबट, आता आमच्या घरामध्ये आंबट आम्ही जास्त प्रेफर करतो म्हणून मी जास्त कोकम चं सारण बनवून घेतलेलं आहे किंवा पेस्ट बनवून घेतली आहे. त्याच्यानंतर थोडासा लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे. लिंबाचा रस आपण ह्याच्यासाठी टाकायचा आहे की त्याच्यातला जो मच्छीचा जो हिमूसपणा असतो, मच्छीला एक उग्र वास असतो, तो वास आपला कमी होतो. हळद थोडीशी टाकून घेतली. त्याच्यानंतर लाल तिखट, तुमची जेवढी फिश असेल त्या प्रमाणामध्ये तुम्हाला लाल तिखट घालायचंय. इथे मी 4 चमचे लाल तिखट घातलेला आहे. त्याच्यानंतर थोडा गरम मसाला. हा गरम मसाला म्हणजेच आमच्या गावी एक स्पेशल मसाला मिळतो, तो मसाला मी या मच्छीसाठी वापरलेला आहे, या फिश फ्राय साठी वापरलेला आहे. चवीपुरतं मीठ. आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हळद, मीठ, मसाला हा सगळ्या फिशला प्रॉपर लागेल, त्याच्यामध्ये मुरेल असं आपल्याला प्रॉपर सगळ्याला चोळून घ्यायचं आहे. कोकमाचं सारण, हळद, मीठ, मसाला हे सगळं प्रॉपर एकमेकांना एकजीव करून लावून घ्यायचं आहे जेणेकरून मॅरिनेशन हे खूप छान होईल. तसंच आपण बोंबीलला सुद्धा हे सगळं मॅरिनेट मसाला लावून घेऊया आणि ते 1 ते 1.5 तासासाठी आपल्याला मॅरिनेशनसाठी असंच ठेवून द्यायचं आहे. आपण ग्रीन ग्रेव्हीवाले बोंबील बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी आपण आता वाटण तयार करून घेऊया. ग्रीन वाटण बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे खोबरं, त्याच्यानंतर आपल्याला काय कांदा, अद्रकचे तुकडे, लसूण आणि धणे. आपण याच्यामध्ये अजून मिरची सुद्धा टाकणार आहोत आणि सगळ्यात ग्रीन वाटणाचं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कोथिंबीर. आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकायची आहे. आणि आता आपण टाकणार आहोत ग्रीन मिरची. हे आपल्याला तिखटपणा आहे मिरचीमुळेच येणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला मिरच्या थोड्याशा जास्त घ्यायच्या. आता हे आपण वाटण वाटून घेऊ.
आता आपण बोंबीलची ग्रीन करी बनवायला सुरुवात करूया. करी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. तेल चांगलं व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकायचा आहे आणि चांगलं हलवून घ्यायचंय. कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. अद्रक लसूणची पेस्ट, आपण अद्रक लसूणची पेस्ट बोंबीलला मॅरिनेशनसाठी पण लावलेली आहे. त्याच्यामुळे ह्या वाटण सारण बनवताना त्याच्यामध्ये थोडीशीच अद्रक लसूण पेस्ट टाकायची आणि चिमूटभर हळद. ह्याच्यामध्ये आपल्याला बाकी लाल तिखट वगैरे काहीच टाकायचं नाहीये, कारण आपण ते सगळं मसाल्यामध्ये घेतलेलं आहे. आणि आता आपण हे जे ग्रीन वाटण बनवलेलं आहे ते वाटण आपल्याला परतून घ्यायचंय चांगलं. वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. बाजूने तेल सुटलं पाहिजे. बघा तुम्ही जसं कधी तसं तेल सुटतंय बाजूला, आणि वाटण चांगलं शिजवून आपल्याला भाजून घ्यायचंय व्यवस्थित. या वाटणामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे हे पहिल्यांदाच पाणी टाकायचं आहे. म्हणजे जेवढं तुम्हाला पातळ किंवा जेवढं घट्ट हवं असेल त्याच्याप्रमाणे तुम्हाला पाणी ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे. आणि ह्या पाणी ऍड करून झाल्यानंतर हे वाटण आपल्याला चांगलं 5 ते 7 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचंय. वाटण ज्या वेळेला तुमचं 5 ते 7 मिनिटं शिजल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये बोंबील टाकायचे. बोंबील हे आपल्याला फक्त 2 मिनिटं शिजवायचे. तर आता आपण जे काही मॅरिनेट करून ठेवलेले बोंबील आहेत, ज्याच्यामध्ये आपण थोडा मसाला वगैरे सगळं ऍड केलेला आहे, आंबट जे काय आहे ते सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकणार. आणि फक्त आपल्याला 2 मिनिटं हे बोंबील टाकल्यानंतर 2 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे, कारण बोंबील हे पटकन शिजतात. त्याच्यामुळे आपल्याला फक्त 2 मिनिटांनी उकळी काढून फक्त बंद करायचं आहे. आपल्याला बोंबील सारणामध्ये टाकल्यानंतर ते जास्त हलवायचे नाही. फक्त त्याला साधी अशी 2 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे. आता आपली ग्रीन ग्रेव्ही रेडी होते. त्याच्याबरोबरच आता आपण रेड कालवण मिरचीचं कालवण तयार करणार आहोत, जो आपण पापलेट आणलेला आहे. हे त्याचं डोकं वेगळं करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचा रस्सा बनवूया. सर्वप्रथम कढईत तेल गरम करून घ्यायचंय. तेल चांगलं गरम झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला लसूण टाकायची. लसूणीचा तडतडण्याचा आवाज एकदम खूप सुंदर असा आवाज येतोय. कढीपत्ता, आणि कांदा खोबरा भाजून त्याचं ते वाटण तयार केलेलं आहे, ते वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे वाटण मी आधीच तयार करून घेतलं होतं, त्याच्यामुळे त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर नाही केली आहे. पण जे आपण कांदा खोबरा भाजून जे वाटण तयार करतो ते वाटण मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. अद्रक लसूण पेस्ट चांगलं हलवून घ्यायचं आहे. याला सुद्धा तेल सुटलं पाहिजे चांगलं. वाटण आणि हे सगळ्याला चांगलं भाजून घ्यायचंय. तर आपण सगळे मसाले टाकून घेऊया. थोडीशी हळद, लाल तिखट, आणि गरम मसाला. परत मी मेन्शन करते, हा गरम मसाला आमच्या गावचा स्पेशल मसाला आहे, ज्याने जेवणाला खूप छान अशी टेस्ट येते. तर हा स्पेशल मसाला.
चांगलं हलवून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं पाणी ऍड करून घ्यायचंय. आता याच्यामध्ये आपण फिश टाकू. फिश टाकून झाल्यानंतर जे कोकमाचं सारण जे मी बनवलेलं होतं, जे वाटण बनवलेलं होतं ते मी याच्यामध्ये टाकणार आहे. मी याच्यामध्ये कोकम सेपरेटली टाकणार नाहीये. मी याच्यामध्ये जे सारण बनवलेलं आहे ते टाकलंय. आता आपण पापलेट फ्राय करून घेणार आहोत. पापलेट फ्राय करण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडा रवा सुद्धा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, आपला मसाला आणि थोडं मीठ मी टाकून घेणार आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सगळ्या पिठामध्ये मीठ वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. मिक्स करून झाल्यानंतर तव्यावरती तेल टाकून घेऊया. आपल्या फिशला चांगलं छान असं कोटिंग तयार झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला तांदळाचं जे आपण बनवलेलं आहे ते पीठ व्यवस्थित लावून घ्यायचंय आणि अलगद हलक्या हाताने आपल्याला फिश तव्यावरती टाकायची. ते करून आपण सगळे पॉपलेट फ्राय करून घेऊया. एकदम स्लो आचेवरती आपल्याला हे शेकवून घ्यायचे आहेत, कारण पापलेट हा शिजला पण पाहिजे, त्याचं कोटिंगही उतरलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला एक बाजू शेकवून झाल्यानंतर दुसरी बाजू शेकवायची. एकदम हलक्या आणि अलगद हाताने आपल्याला ते पलटी करायची. बघताना इतकं सुंदर वाटत आहे. आता आपल्या थाळीचा शेवटचा मेनू जो बाकी राहिला ती म्हणजे तांदळाच्या पिठाची भाकरी. तांदळाच्या पिठाची भाकरी, फिश फ्राय हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. तांदळाचं पीठ घ्यायचंय, त्याच्यामध्ये गरम असं कोमट असं पाणी, जेवढं आपण सहन करू शकतो तेवढं पाणी आपल्याला गरम करून भाकरीच्या पिठामध्ये थोडं मिक्स करायचंय. गरम पाण्याने भाकरी जी आहे ही मऊसूत आणि लुसलुशीत होते. लहान मुलं, म्हातारी, वयस्कर जी लोक आहेत ती सुद्धा खूप छान पद्धतीने भाकरी खाऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला गरम पाणी ऍड करायचं. आम्ही नॉर्मली भाकरी बनवताना गरम पाणीच ऍड करतो आणि थोडं असं पीठ मळून घेऊया. पाणी गरम असल्यामुळे हाताला थोडेसे चटके लागतात, ते पण हळूहळू आपल्याला पीठ ते मळून घ्यायचं आणि जसं तुम्हाला वाटेल तसं आपल्याला थोडंसं पाणी ऍड करून घ्यायचं. गरम पाणी झाल्यानंतर थोडंसं थंड पाण्याने सुद्धा आपण पीठ मळून घेऊया. पीठ चांगलं मळून घ्यायचंय, जेणेकरून भाकरी तुटली नाही पाहिजे. अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने पीठ एकदम मळून घ्यायचंय. असं आपलं आता पीठ मळून ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आपण भाकरी थापून घेऊया. आता थोडंसं सुकं पीठ टाकायचं आणि त्याच्यावरती छान अशी भाकरी गोल भाजून घ्यायची.
थोडी छान अशी शेकवून घ्यायची दोन्ही बाजूला, कुठे कच्ची नाही राहिली पाहिजे. आपली भाकरी भाजून रेडी आहे. सो आता आपण आपली फायनल प्लेटिंग करूया. खूप मन प्रसन्न वाटतं ज्या वेळेला आपल्या आवडीचे, घरच्यांच्या आवडीचे आपण असे काही पदार्थ बनवतो आणि सगळी फॅमिली एकत्र मिळून आपण ज्या वेळेला अशा मेजवानीचा आनंद घेतो त्यावेळेला खूप छान आणि मनाला खूप शांतता वाटते की या धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा छोटे छोटे क्षण हे आपल्याला खूप आनंद देऊन जातात. सो आपली फिश थाळी रेडी आहे. फिश थाळी बरोबर ती छास हे झालंच पाहिजे. सो गाईज, आजची आपली फिश थाळी रेडी आहे. ह्या थाळीमध्ये भात, पापलेट फ्राय, कालवण, बोंबीलचं ग्रीन करी, भाकरी, कांदा, टोमॅटो आणि लिंबू अशी आपली ही थाळी फिश थाळी रेडी आहे. संडे स्पेशल फिश थाळी आणि त्याच्याबरोबरच छास. सो गाईज, या जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही अशी फिश थाळी तुमच्या घरी बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ती तुम्हाला कशी वाटली आणि माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू गाईज, थँक्यू.